तालुक्यातील शिवरे येथे विविध कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सदरील कामांची चौकशी करण्याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे। यामध्ये बोर न मारताच बोरचे पैसे काढून घेणे यासोबतच आडाला किरकोळ काम करून लाखोंचे बिल काढणे यासोबतच विविध कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। दरम्यान ग्रामस्थांनी याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे। निवेदनाद्वारे त्यांनी भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। ये इलेक्शन गडबडीमध्ये काय केलं सरपंच ग्रामसेवकांनी आपण इकडे काम आहे मध्ये त्यांनी बिल काढून घेतलं 4 तारखेला पहिले काम झालेले आणि काही घटक झालं हे जुन्या कामावर त्यांनी ते फोटो अपलोड केले त्या हिशोबाने ओपन जिमचं बिल काढलेले आता एक ओपन जिम आहे आमच्या इथं ज्याचं की 2023 मध्ये एक बिल निघलेलं आहे 1,99,000 बरोबर। आणि आता एक नवीन जिम बसवली तर आता त्यांनी काय केलं त्या पोर्टलला अपलोड दोन्ही फोटो केले दोन्ही जिमचे आणि 3,55,000 नव्यानं बिल काढलं। आणि एक 4 तारखेला एक असं बिल काढलं की बोरचा कॉम्प्युटरवरनं फोटो क्लिक केला त्या पोर्टलला आणि त्याचं 3,17,000 बोरवेलचं बिल काढलं। तर ते आम्ही सरपंच साहेबांना विचारणा केली की काय कसं कुठं घेतलं ते म्हणजे नाही मागं घेतलेलं आहे 2 वर्षापूर्वी असं तसं आम्हाला त्यांनी काय सांगते ग्रामसेवक येत नाही बोनस देत नाही येत नाही गावाला ते सांगतो नाही मी आज इकडे आहे मी तिकडे आहे 3 दिवस बसून बोर केला आहे ड्राय केला आहे ना केला ते सांग त्याला काही अधिकारी जागा नाही एक माहिती वेगळा करून देतो कोणी गावामध्ये क्लार्क असेल कोणी असेल काही आवक जमा करायचं हा जमा करून घ्या ते दुसरं देतो भरपूर सर क्लर्कला द्यायला क्लर्क सुद्धा हात लावत नाही क्लर्क बी हात लावित नाही सर ते बी उडवली करते आम्हाला कॉल करून सांगा गावकऱ्यांची एकच म्हणणं आहे की जो बोर त्यांनी मारला समजा 4 तारखेला तर तो कमीत कमी सरपंच साहेबांनी आम्हाला दाखवला पाहिजे की बाबा कुठं घेतला काय घेतला आम्ही पण घरी बोर मारलेले ते म्हणत नाही ते मागं घेतला असं मला नाही माहिती काहीच बोलत नाही मी सरपंच नाही म्हणजे माझी चौकशी करा आणि याला निलंबित करा डायरेक्ट ग्रामसेवक चौकशीमध्ये काय दिसतो आणि त्यांच्या सातबाऱ्या पोचा टाका डायरेक्ट सगळे भरपाई करून घ्या काम झालं सर जास्त दिवस गेलो म्हणून बोर मारून बर फिट करून देतील आणि काय उपयोग नाही मग आपण इथंच लागलं ते उपोषण करू मग आम्ही शोले स्टाईल बी आंदोलन करणार आहे आणि हे पण अर्धा फूट खंदून इटाचं बांधकाम करेल आणि प्लास्टर करेल हा आणि हे गट्टू बसवेले मुरुम टाकून याच्या उपर काही काम नाही होईल। किती बिल निघलेले कशाचं या आडाचं फक्त इथं प्लेवर ब्लॉक बसून साईडनं फक्त थोडंसं बांधकाम करून याचं जवळपास 3 बिल काढलेले आहे। पहिलं बिल काढलेलं आहे 27,500चं, त्यानंतर 1,51,000चं एक बिल काढलेलं आहे आणि 1,10,000चं असेल टोटल 2,88,500 रुपये बिल एवढ्या कामाचं काढलेलं आहे। या आडाचं देखील तुम्ही बघू शकता की खाली म्हणजे त्यात पाणी नाही किंवा त्याचं खाली आतमध्ये काही काम केलेलं नसताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात हे बिल काढलेलं आहे आणि गावात अशा बऱ्याच ठिकाणी असे डुप्लिकेट बिल काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे जिम 2023 ला झालेली आहे माझ्या समोर आणि तिचं 1,99,000चं तिचं एस्टिमेट होतं।
आणि आता असा विषय गावकऱ्यांनी सांगितला का आता पण या तारखेमध्ये किती 2025-26 मध्ये याच्यावर परत हे फोटो अपलोड झालेले आहे. त्या संदर्भात मला विचारण्यात आलं तर मी सांगतो ही 2023 ला झालेली आहे. त्याच्यानंतर हिचं काही डबल पेमेंट मला सांगता येणार नाही. काढलं असेल तर ते काय बेकायदेशीर. आता इथलं पुन्हा नव्याने बिल किती काढलेलं आहे? इथं पहिली ऍक्च्युली ओपन जिम झालेली आहे आणि तिकडे एक नवीन काम केलेलं ओपन जिमचं. त्याच्या नावावरती 3,54,000 रुपये बिल काढलेले ग्रामपंचायत 15 याच्या नावावर काढलं त्याच्या नावावर काढलं पण फोटो इथला अपलोड आहे तिथलाही फोटो अपलोड आहे दोन्ही अपलोड आहे. हा आणि काम पहिलं जुनं झालेलं आहे आता ते नवीन झालेलं आहे. गावामध्ये ना 4 फेब्रुवारीला बोरचं बिल काढलेलं आहे 3,17,918 रुपये. पण अक्षरशः बोर कुठेच नाहीये. त्याची चौकशी करण्यात यावी. बोरचं कामच झालेलं हा 3 दिवसापासून आम्ही गावात येतो. सरपंचांना कॉल करतो, ग्रामसेवकला कॉल करतो, कोणी कॉल घ्यायला तयार नाहीये. अक्षरशः तुम्हाला आम्हाला बोलावं लागलं इथं. बोर हरवलं काय? बोर हरवल्या बोर म्हणजे काढलेलाच नाही. त्याचे जे फोटो आहे ना ते कम्प्युटरवरून अपलोड केलेले स्क्रीनशॉट वरती. किती बिल काढलेलं आहे? बिल 3,17,918 रुपये काढलेलं आहे 4 फेब्रुवारीला 4 फेब्रुवारी 2026 ला. ग्रामपंचायतने मागील 5 वर्षामध्ये 7 लाखाची बिल काढले लाईटचे. पण त्या ऍक्च्युअल ती लाईट 3-3.5 लाख रुपयाचे बाकीचे पैसे गेले कुठं? या प्रश्नाचं आम्हाला सर्वप्रथम गावचा नागरिक म्हणून या प्रश्नाचं सर्वप्रथम आम्हाला उत्तर पाहिजे. बाकी पैसे गेले कुठं? लाईट आहे ऍक्च्युअल हा लाईट 100 रुपये लाईट बसवले ग्रामपंचायत मध्ये 100 रुपयाच्या गावामध्ये आणि बाकीचे पैसे गेले कुठे? 3-3.5 लाख रुपये झालं फक्त काम. हे ग्रामपंचायतचं लाईट